नमस्कार. आज आपण पाहूयात एकदम कुरकुरीत मार्केटसारखी शेंगदाणा चिक्की घरी कशी बनवायची ते. रंगाला सोनेरी आणि खाताना एकदम कुरकुरीत लागणारी ही चिक्की अगदी 2 साहित्यात 5 ते 7 मिनिटात बनवून तयार होते. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चिक्की बनवायला अगदी सोपी असते, पण काही गोष्टींची अगोदरच तयारी करून ठेवावी लागते. जसे की ज्याच्यावर आपण चिक्की थापून घेणार आहोत त्याला व्यवस्थित असं तेलाने किंवा तुपानं ग्रीस करून घ्यायचं. इथं मी लाटणं पळपुटाला व्यवस्थित ग्रीस करून घेतलंय तेलानं. आता ही तर वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम किंवा कोणत्याही वाटीच्या किंवा कपाच्या मापाने 1 कपभर शेंगदाणं छान असं मंद आचेवर खरपूस भाजून घेतलेत आणि त्याची सालं काढून घेतलेत. जेवढे आपण शेंगदाणे घेतलेत तेवढाच गूळ घ्यायचा. चिक्की बनवण्यासाठी गॅसवर एक कढई किंवा खोलगट पॅन ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते गूळ टाकून घेऊयात आणि 1 चमचाभर तूप टाकून व्यवस्थित ह्याला मध्यम आचेवरती गूळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे. जेवढा आपण शेंगदाणा घेतलेत तेवढाच गूळ घ्यायचा आहे. गूळ थोडासा जास्त घेतला तरी चालेल, पण गूळ कमी घ्यायचा नाही आहे. आता 2 ते 3 मिनटं छान असा पाक शिजवून घेतल्यानंतर त्याला बुडबुडे यायला लागलेत. आपण एकदा पाक चेक करून घेऊया. त्याच्यासाठी मी तर रूम टेम्परेचरवरचं पाणी घेतलं आहे आणि थोडासा पाक त्याच्यामध्ये टाकून चेक करून घेते. अजून पाक पूर्णपणे चिवट आहे म्हणजे आपला पाक तयार झाला नाही. चिक्कीसाठी आपल्याला एकदम कडक पाक तयार करायचा आहे. तर अजून 3 ते 4 मिनटं आपण याला एकदम बारीक आचेवरती शिजवून घेऊया. अजून 2 मिनटं शिजवल्यानंतर पाकाचा कलर थोडासा डार्क झाला आहे. आपण परत एकदा चेक करून घेऊया. बघू शकता पाक तुटतोय, पण अजून थोडासा चिवट लागतोय. आपल्याला अजून एखादा मिनटं आपण पाक शिजवून घेणार आहोत. अजून एखादा मिनटं त्याला छान असं शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता पाकाचा कलर चेंज झाला आहे, हलकासा गोल्डन झाला आहे. आपण त्याला चेक करून घेऊया. तर पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे. आता थंड झाल्यानंतर बाहेर काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पाण्यात टाकल्यावर त्याला आवाज येतो आहे. आपला पाक तयार झाला आहे. छान असे पाकाचे तुकडे पडतात. एकदम कडक असा पाक तयार झाला आहे. आता इथं मी गॅस बंद करून टाकला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर खायचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे भाजून शेंगदाणे ठेवले होते ते शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि त्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा इथं गॅस बंद केलेला आहे. आता इथून पुढची प्रोसेस आहे जी पटकन करून घ्यायची. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण अगोदरच तेल किंवा तूप लावून ठेवलेलं जो पळपूट असेल किंवा तुम्ही प्लॅटफॉर्मवर जरी थापणार असेल त्याच्यावर पटकन टाकून घ्यायचं आहे आणि गरम गरमच त्याला बेलनानं लाटून घ्यायचं आहे. इथं जर थोडासा उशीर झाला तर पाक घट्ट होतो आणि त्याची चिक्की व्यवस्थित छान अशी पातळ लाटली जात नाही. आता जेवढी शक्य तेवढी पातळ छान असं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं मी पटकन लाटून घेतलं आहे आणि चाकूनं त्याला गरम गरमच आपण जसा आकार हवा आहे तसा आकार देऊन घ्यायचा आहे. कारण ही चिक्की कडक झाली तर मग त्याला नंतरनं आकार देता येत नाही. आता याला 10 ते 15 मिनटं आपण असंच फॅनखाली सुकवून घेऊया आणि नंतरनं त्याच्या चिक्क्या काढून घेऊया. 10-15 मिनटं झालेली आहेत. चिक्की कोमट अशी गार झालेली आहे. अजून पण थोडीशी गरम आहे, पण कोमट काढून घेतली तरी व्यवस्थित अशी निघली जाते. एकदम कुरकुरीत अशी चिक्की बनवून तयार झाली. तर तुम्ही बघू शकता चिक्की बनवायला किती सोपी आहे. फक्त काही बेसिक गोष्टींकडं लक्ष द्यावं लागतं आणि एकदम मार्केटसारखी कुरकुरीत अशी चिक्की घरीच बनवून तयार होते. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजून अशाच नवीन रेसिपी चॅनेलवरती उपलब्ध आहेत. धन्यवाद.